मित्रांनो, मी आज चित्र काढत आहे उमाजी राजे नाईक यांचं. बऱ्याच लोकांना यांचं नाव पण माहीत नसेल, पण यांचा इतिहास आणि कार्य खूप मोठा आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिलं. त्यापैकीच एक उमाजी राजे नाईक. त्यांचं नाव उमाजी दादाजी खोमणे. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या भिवडी गावी झाला. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून गोफण चालवणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे अशा युद्धशस्त्रामध्ये माहिर हासिल केली होती. उमाजी नाईक हे रामोशी समाजाचे होते आणि शिवकाळापासूनच रामोशी समाजाकडे किल्ले संरक्षणाची जबाबदारी होती. उमाजी नाईक यांचे वडील दादाजी नाईक यांच्याकडे पुरंदर किल्ल्याची वतनदारी होती आणि त्याच काळात इंग्रजांचं वर्चस्व वाढत होतं. इंग्रजांनी रामोशी समाजाकडून त्यांची वतनदारी आणि त्यांचे हक्क काढून घेतले आणि त्यांना रस्त्यावर आणले. त्यांची जमिनीही हडप केल्या आणि त्यांचा छळ चालवला. आणि तिथून शिवाजी महाराजांचे विचार आणि प्रेरणा घेऊन क्रांतीची मशाल पेटवण्यात आली. अनेक सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले बंड पुकारले. इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे उमाजी नाईक होते. त्यांनी सतत 16 वर्षे इंग्रजांना झुलवत त्यांच्या नाकात दम आणला होता. आणि 15 डिसेंबर 1831 मध्ये त्यांना पकडण्यात आलं. त्यांच्यावर राजद्रोह आणि देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि त्यात त्यांना फाशीची शिक्षा झाली. अशा या आद्य क्रांतिकारक महामानवास उमाजी नाईक यांना छोट्याशा कलाकारांकडून मानाचा सल्यूट. जर चित्र तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.